गुड मॉर्निंग गाईज. खूप दिवस झाले मी ऑइलिंगच नाही केलंय आणि मी अंघोळ करायचे 2 आवर्स आधी तेल लावत असते. तुम्ही कसं करता? डू यू गाईज ऑइल युअर हेअर प्रिव्हियस नाईट की ऑन द सेम डे? सो मी आधी तरी आदल्या रात्री तेल लावून झोपायची. बट लेटर माझ्या दीदीला एका डॉक्टरनी सांगितलेलं की तुम्हाला जेव्हा पण केस धुवायचे असतील तर मग ओव्हरनाईट ऑइलिंग करून नाही झोपायचं किंवा एक दिवस वगैरे नाही ठेवायचं. यू जस्ट कीप इट फॉर 2 आवर्स आणि जस्ट अप्लाय इट ऑन द रूट्स. आणि मेनली द वे ऑफ ऑइलिंग युअर हेअर इज वेन यू वॉश युअर हेअर. म्हणजे जेव्हा तुझा स्काल्प क्लीन असतो तेव्हा तुम्ही ऑइल लावायचं, सो दॅट त्या ऑइल ला स्कॅल्पमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला स्पेस असते. ऑरल्स आपण काय करतो की जेव्हा धुवायचं असेल त्याच्या आधी लावतो, सो तेव्हा तर पूर्ण डस्ट असते, जो पण मळ आहे तो आपल्या स्कॅल्पवरती बनलेला असतो आणि त्याच्यानंतर आपण ऑइल लावतो. सो देर इज नो पॉईंट ऑफ अप्लाइंग ऑइल दॅट वे. भाई बट केस धुतल्यानंतर ऑइल कसं लावू शकतो? मी आधी ना माझ्या केसांना बरंच काय काय करायची. म्हणजे कांद्याचं पाणी किंवा मग एग व्हाईट आणि दही. हल्ली तर मी असं सगळं काय करतच नाही. तर खूप मेहनत झाली आहे. आज फुल क्लिनिंगचा दिवस होता आणि क्लिनिंगमध्ये मी एक्स्ट्रीम टायर्ड झाली. मग नंतर आमचं जेवण पण काहीतरी 4-5 वाजता आम्ही जेवलो आज. विदर्भामध्ये भिट्टी हा प्रकार खूप फेमस आहे आणि भिट्टी, वांग्याची भाजी आणि प्लेन डाळ, त्या डाळीवरती असं तूप टाकतात आणि ते खातात. सो इट लुक्स लाईक दिस. सकाळच्या नंतर डायरेक्ट आता भेटते मी तुम्हाला, कारण 4-5 वाजता आम्ही जेवलो आज. मग नंतर थोडा आराम केला. नाव आय एम बॅक इन द किचन. आजचा मेन्यू आहे भाकरी आणि पिठलं. आईबाबांना भाकरी आणि पिठलं खूप आवडतं, तो मी भाकरी बनवणार आणि बाबा बाबा हे करणार आहेत, पिठलं करणार आहेत. सो त्यांना पिठलं ते गोव्याला असं खूप आवडतं. सो सगळं आवरून झालेलं आहे आणि मी जाते आता माझ्या घरी. वरून मला ड्रॉप करायला येतोय है ना. श्री आई थिंक ये यहाँ पे मेरी बहुत पसंदीदा कुल्फी मिलती है. मी आणि वरून रॅन्डमली एकदा इकडे आलेलो आणि मला आवडली इकडची ती कुल्फी. सो मी युजली कुल्फी कुठूनच नाही खात, बट मग जेव्हा मी ही ट्राय केली तर मग मला आवडायला लागेल. सो अब मैं खाऊंगी मलाई कुल्फी. कैन यू रिमूव दिस प्लीज फॉर मी प्लीज? हेलो हेलो हेलो. Yes, sir. 1 minute, please. संध्याकाळी जेवताना मी आणि वरून एक मूवी बघत होतो, टॉम क्रूजचा, जेरी मैग्वायर. आई होप आई एम प्रोनाउंसिंग इट करेक्ट. तो वो थोड़ा बहुत ही देखा, सो आई एम गोइंग टू वॉच इट नाउ. सो मूवी बघितल्यानंतर नेक्स्ट डे पूर्ण जेवणाची तयारी सुरू होती. मम्मी असं काहीतरी स्मोक देत असते कोंबडी वड्याच्या पिठाला. सो तो स्मोक तर एक नंबर वाटतो आणि मग तो दिवस कंटिन्यू झाला. मी सॅडली जास्त रेकॉर्ड नाही करू शकले बिकॉज आय फॉरगॉट, आई एम नॉट यूज्ड टू व्लॉगिंग राईट. खूप मजा आली, मतलब हम लोग सब लोग ने साथ में खाना खाया. त्याच्यानंतर संध्याकाळी मी आणि दीदी बाहेर गेलेलो, तिला चष्मे ट्राय करायचे होते म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही फ्रूट घ्यायला गेलेलो. मम्मीला फ्रूट पाहिजे होतं, सो ड्रॅगन फ्रूट घेतलं. हू आर लाइक ड्रैगन फ्रूट? योलो. वहाँ पे आवाकाडो भी था, यू नो व्हाट आई मीन राइट. उसके बाद दीदी ने पापा के लिए एक फोन कवर लिया, लगे हाथ मैंने भी ले लिया. आणि त्याच्या बाजूला खूप क्यूट गणपतींचं दुकान होतं यार. असले क्यूट गणपती होते. कांट वेट टू सी माय गणू बाप्पा इन द हाउस. उसके बाद मैं और दीदी घर पे जा रहे थे तो जीजू ने बोला कि मेरे लिए पानी शेव पूरी लेके आ. तो शेव पूरी तो ले ली, फिर उसके मसाला पूरी हमने खा ली. हाँ, अब मैं विदा ले रही हूँ तुमसे गाइज. विदा. विदा. See you soon. Sure. When that can't say, but very soon. Yes. Bye, Vishki. Bye. I love you.
बाय मेरे को लग रहा जीजा। है 5 मिनट में करता हूँ। व्हाट इम्पोर्टेंस देख रहे हो, फोन रख दिया है बाची को बाय करने वो के। जाने दे, वो जाने दे। अर्चित का फोन रखा, अर्चित मतलब उसकी सासें हैं। अर्चित इसकी सास है, वो वाली सास नहीं, और वो ये वाली अंदर सास एक अंदर साथ है। भी उसका क्या? वो ही बोला, वो वाली सास नहीं, वो सास अंदर ही है। श्वास है, She is like श्वास। अर्चित धड़कन नहीं है। दिखाया, मिलाया, बात किया तो इनका दिन नहीं बनता। नहीं बनता है। And अर्चित, यू आर वेरी मच वायरल, बाय वेरी मच जीजू, वायरल इन आवर फैमिली। क्यों बट बाय बाय बट क्यों जाना है तेरे को? बाय मॉम। थँक यू मम्मी. मम्मीनी चिकन, मटण, पुरणपोळी, भात, डाळ आणि काय आणि इन द मंथ ऑफ मानसून में हमको मम्मी मिल ने रहा है आमरस। आमरस भी बनाया है. हाँ, प्लांटिंग स्टोर्ड फॉर हर क्रिश, आवडलं तुला आमरस? लॉन्ग डिस्टेंस। लॉन्ग डिस्टेंस डॉटर के लिए रखा था आमरस, जो कि शॉर्ट डिस्टेंस डॉटर ने खा लिया. वी मिस यू बुड्डी, बुड्डी. कितना बघ तुझा आमरस बघ। बाय. तो मैं घर आ चुकी हूँ मित्रों, आणि इथे बघा वरुणचा सेटअप सुरू आहे. आता आधी म्हणजे सुरुवातीला वरुणच्या 2 स्क्रीनच होत्या, पण त्याच्या काहीतरी इथे वायरचा सीन झालेला, तर त्यामुळे आता सध्यासाठी एकच स्क्रीनमध्ये तो काम करत होता. आता ही वाली नवीन मागवली आहे त्यांनी, आणि ही अजून एक USB, ही नाही HDMI केबल आहे ना ही, तर मग ती पण त्यांनी मागवली आहे, सो दॅट ही कॅन पुट बोथ द स्क्रीन ना. सो आता त्याला खूप रिलॅक्स फील होतंय दोन्ही स्क्रीन्स आल्यानंतर. काय झालं? जे तुला लॅपी इथेच ठेवायचं आहे? तिकडे नाही ठेवू शकत, गरम होणार तू. आता 2 स्क्रीन चालवणार तो अजून किती गरम होणार. पंखा या साईडला नाहीये तर मग तिकडे हीट होणार, तो ओव्हर हीट होणार. ओके. वो पॉसिबल नहीं. मैं सोचा करने से पहले करूया, असं पण नाही होणार, ते पॉसिबलच नाही. ठीक आहे, चालेल. हीटिंग इश्यू चालू होते.